बरं बघू आता जसं होईल तसं होईल. विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये आज आपण तरंग तिसरा पाहणार आहोत आणि तिसऱ्या तरंगामध्ये आज आपल्याला गुरु आणि शिष्य यांची काही लक्षणं आहेत. या लक्षणांचा पण आपल्याला आज विचार करायचा आहे. तरंग तिसरा. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. चार अनुबंध यथार्थ समजून घेऊन अधिकारी पुरुषाने श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरू शरण जाऊन हा ग्रंथ श्रवण व पठण करावा, म्हणजे त्यास मोक्ष साधन जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होईल. आता आपण आतापर्यंत अनुबंध पाहिले आणि अनुबंध किती पाहिले? 4 पाहिले. अधिकारी पाहिला, विषय पाहिला, प्रयोजन पाहिलं आणि ह्या 3 गोष्टी लक्षात आल्या म्हणजे त्याचा संबंध आपल्याला कळतोच आहे. याविषयी आपण ओळख विचार करून इथपर्यंत आलो. मग अशा पद्धतीचा हा ग्रंथामध्ये जर प्रवेश करायचा असेल, ग्रंथ यथार्थ रूपाने जर समजून घ्यायचा असेल, तर कोण्याही विवेकी पुरुषाची प्रवृत्ती ग्रंथामध्ये अनुबंध कळल्याशिवाय होऊ शकत नाही, असं ग्रंथकाराने आपल्याला मागच सांगून दिलेलं आहे. म्हणून ग्रंथात प्रवेश व्हायचा असेल तर आधी आपल्याला अनुबंध हे कळले पाहिजे आणि आपण अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध अशा पद्धतीचे अनुबंध आपण समजून घेतले आणि ज्याने समजून घेतले तोच इथं काय सांगितलेलं आहे? अधिकारी सांगितलेला आहे. बरं, मग अशा पद्धतीनं तो अधिकारी झालेला आहे. मग हे अधिकारी पुरुषाने शरण जायचं. तर शरण कोणाला जायचं? तर शरण ज्यांना जायचं आहे तर त्यांचे लक्षण पण सांगितलेले आहे. ते कसे असले पाहिजे? ते श्रोत्रिय असले पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे आणि दयाळू नाम ते कृपाळू त्या ठिकाणी असायला पाहिजे. आता श्रोत्रिय असले पाहिजे म्हणजे काय बरं? तर त्यांचं त्या ठिकाणी श्रोती शब्दाचा अर्थ घ्यायचा की त्यांनी जे जसं आपण हा ग्रंथ पाहतो की या ग्रंथामध्ये सर्व प्रासतंत्रे आलेली आहे का नाही, म्हणजे भगवद्गीता, दशोपनिषद, ब्रह्मसूत्र हे वेदांतशास्त्राचे असणारे प्रासतंत्रे आहे. ब्रह्मसूत्र म्हणलं का न्यायप्रस्थान पाहायला मिळतं. भगवद्गीता म्हणलं तर स्मृतिप्रस्थान पाहायला मिळतं आणि उपनिषद म्हणलं का वैदिक प्रस्थानत्रय आपल्याला पाहायला मिळतं, प्रस्थान पाहायला मिळतं. या तिन्हीला प्रस्थानत्रय असं त्या ठिकाणी म्हटलेलं जातं. तर अशा कमीत कमी या सगळ्याचं सार म्हणजे हा विचारसागर का होईना कमीत कमी, किंवा अगदी ज्ञानेश्वरी घ्या, गाथा घ्या, भागवत घ्या, तर यामध्ये सुद्धा काय साऱ्याचं सार त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून ह्या अशा पद्धतीनं ह्या ग्रंथाचं सार आणि ज्याच्या यथार्थ रूपाने लक्षात आलेलं आहे, बरोबर आहे की नाही, अशा पद्धतीनं ज्याच्या लक्षात आलेलं आहे तोच त्या ठिकाणी काय श्रोत्रिय आहे असं लक्षात घेता येईल. त्याच्यानंतर ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? जसं आपण नेहमी एक अभंग म्हणतो की निष्ठावंत भाव भक्ताचा हा धर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. म्हणजे भक्ताचा भगवंताविषयी भाव कसा असला पाहिजे? तर त्या ठिकाणी एकनिष्ठ भाव असला पाहिजे. जसं तुकोबराय म्हणतात की नाही की आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणो देव अनेकांशी. आता आम्ही अनेकांना मात्र देव म्हणणार नाही. आम्ही आता एक धरला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. याचा अर्थ काय झाला? तो एकनिष्ठ भाव झालेला आहे. तसं इथं त्या परमात्म्याविषयी त्या सद्गुरूचा कसा भाव असला पाहिजे? तर एकनिष्ठ भाव असला पाहिजे. म्हणजे पूर्ण श्रद्धा आणि त्या श्रद्धेमध्ये भाव असून तो रमलेला असला पाहिजे. आता काल कथा सुरू आहे, त्या कथेमध्ये कुमारील भट्ट म्हणून एक पात्र तिथं आलं होतं. तर त्यांच्या जीवनामध्ये वेदाविषयी इतकी श्रद्धा होती
की त्यांनी 2 वेळा आणि तो वेद आणि आपल्या हृदयाला लावून आणि उंच असणाऱ्या कड्यावरून उडी घेतले होते. पहिल्यांदा फक्त जर म्हणले होते म्हणून त्यांना तर लागला, पण दुसऱ्यांदा ते जरही म्हणले नाही तरही म्हटले नाही, तरही लागलं नाही. मग याचा अर्थ काय आहे? ते ब्रह्मनिष्ठ आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये पूर्णतः निमग्न आहे, रत आहे, तल्लीन आहे, पूर्ण त्यांची त्याच्यावरती विश्वास आहे. पाणी घेऊन ये, पाणी जरा. तर त्याला ब्रह्मनिष्ठ असं म्हणायचं, म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये तो रत आहे, तल्लीन आहे, मग्न आहे. अशा पद्धतीनं जो एकनिष्ठ त्यामध्ये आहे, पूर्ण श्रद्धा त्याच्यावरती आहे, तो ब्रह्मनिष्ठ त्या ठिकाणी म्हणायचं. आणि कृपाळू म्हणजे अंतःकरणामध्ये दयाभाव असला पाहिजे, आहे का नाही. दया तिच्या नावाभूताचे पालन, हे जशी दया पाहायला मिळते की नाही, तसं आपल्याला हे तत्वज्ञान प्राप्त झालेलं आहे. परंतु हे तत्वज्ञान प्राप्त झालं असता दुसऱ्याला देण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये दया असली पाहिजे, बरोबर की नाही. काही लोक असं म्हणतात की हे तत्वज्ञान जर दुसऱ्याला दिलं तर काय होईल, म्हणे ते डोक्यावरती मिऱ्या वाटतील, मग हे त्यांना का द्यायचं. बरं, दुसऱ्याला तत्वज्ञान दिलं म्हणजे ते लोक हुशार होतील, आणि हुशार झाल्याच्या नंतर आपल्याला कोणी हुशार म्हणणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, हा संकुचित भावाचा राहिला. तर सद्गुरू जे असतात ते संकुचित भावाचे असतात का? अजिबात नसतात. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार झाला की तसा तसा ते उपदेश करत असतात. म्हणून अशा पद्धतीनं त्यांच्या ठिकाणी कृपाळूपणा असतो, म्हणजेच दयाळूपणा त्यांच्या ठिकाणी असतो. आता सद्गुरूचं लक्षण सांगत असताना, जसं अधिकाऱ्याचं लक्षण सांगत असताना तो कसं सांगितला, साधन चतुष्टय संपन्न सांगितला, बरोबर आहे की नाही. तसं सद्गुरूचे लक्षणं सांगत असताना काय लक्षात आलं पाहिजे आपल्याला, तर स्तोत्रीय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, आणि दयाळू नामतो कृपाळू असला पाहिजे. ही लक्षणं त्यांच्या ठिकाणी असली पाहिजे. तर अशा सद्गुरूला शरण जायचं. तर कोणी शरण जायचं, तर मुमुक्षुने अशा पद्धतीनं शरण जायचं. शरण जाऊन हा ग्रंथ श्रवण व पठण करावा. हा ग्रंथ नुसता फक्त श्रवण करावा का? फक्त श्रवण करू नये, तर त्याचं पठण सुद्धा सातत्याने करावं. आपल्याला जाधवबाबांनी एक नियम सांगितलेला आहे. जर आता तुम्ही दुसऱ्या तरंगाला आले तर पहिला तरंग वाचायचा बंद करायचा का? तर अजिबात नाही. पहिला तरंग वाचूनच दुसऱ्या तरंगाचं चिंतन करत राहायचं. आता 2 तरंग झालेले आहेत, 2 तरंग झालेत ना, त्या 2 तरंगाचं नेहमी पठण करायचं आणि मग तिसऱ्या तरंगाला सुरुवात करायची. असा नियम आपण आपल्या जीवनामध्ये ठेवला पाहिजे. म्हणून हा ग्रंथ श्रवण व पठण करावा, म्हणजे त्यास मोक्ष साधन जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्त होईल. जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान, या ज्ञानानेच काय होत असतो, मोक्ष होत असतो, असा नियम आहे. दुसरं कितीही कर्मकांड वगैरे बाकीच्या गोष्टी केल्या तरी त्याने मोक्ष होणार नाही. अगदी साधारण असाधारण प्रायश्चित्ताचा विचार करता असताना साधारण प्रायश्चित्तामध्ये गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारण जरी सांगितलं तरी त्याने मोक्ष होऊ शकत नाही. तर मोक्ष कशाने होणार आहे? वाचून ज्ञानविनेके उपाय करशी जितके, किती काही तुम्ही बाकीच्या गोष्टी करा तरी त्याने मोक्ष होणार नाही. ज्ञानानेच मोक्ष होणार. आणि कोणतं ज्ञान? तर जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान, ह्याचं ज्ञानाने मोक्ष होणार, अन्य ज्ञानाने मोक्ष होणार नाही. मग बाकीची साधनं काय? तर ती अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानप्राप्ती, त्या ज्ञानानेच मोक्ष होतो असा नियम आहे. म्हणून त्यास मोक्ष साधन जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्त होईल. सद्गुरूची लक्षणं आता सांगितली त्याप्रमाणे स्तोत्री. आता इथं एक आता प्रश्न करताना ओंकार महाराज लिहून तिथं प्रश्नच करा की सद्गुरूची लक्षणं सांगा. तर याच्यामध्ये इथं खाली जे डार्क आलेलं आहे याच्यामध्ये सद्गुरूचं लक्षण पाहायला भेटणार आपल्याला. स्तोत्रीय म्हणजे वेदशास्त्राचे अध्ययन केलेला. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मात्म बोधात निमग्न असणार आहे का नाही. म्हणजे ब्रह्मनिष्ठ म्हणजे आताच पाहून गेलो आपण की ब्रह्म आणि आत्म आहे की नाही. ब्रह्म आणि आत्मा हे भिन्न नसून कसं आहे, एकच आहे अशा पद्धतीचा ज्याला बोध आहे, आणि त्या बोधामध्ये तो तल्लीन झालेला आहे, निमग्न झालेला आहे, रत आहे, असा निमग्न असणारा. आणि कृपाळू म्हणजे शिष्यास उपदेश करण्याची कळकळ बाळगणारा. आणि कृपाळू म्हणजे काय, शिष्य आहे ना
त्या शिष्याला उपदेश करण्याची कळकळ आहे का नाही. आता उपदेश म्हणजे काय बरं, तर उपदेश म्हणजे उपदेश तर आता भरपूर केला जातो आहे का नाही, पण खरा उपदेश काय आहे, तर मुक्त होण्याकरता केलेला उपदेश. बाकीचे आता लोक उपदेश करत असतात की मुलं बाळ होतील, घरदार धनधान्यांनी भरून जातील. तर हा उपदेश आहे का खरं पाहायला गेलं तर हा उपदेशच नाही. तर खरा उपदेश काय आहे, तर त्याला मुक्त करणं आणि त्या मुक्त करण्याविषयी केलेला जीव मैक्य ज्ञानाचा उपदेश हाच खरा त्या ठिकाणी काय आहे, उपदेश. आणि हा उपदेश करता असताना श्री गुरु शिष्याकडून काही अपेक्षित ठेवतात का? श्री गुरु शिष्याकडून काहीच अपेक्षित ठेवत नाही. जर श्री गुरुनी शिष्याकडून काही जरी अपेक्षा जर ठेवत असेल की मला हे मिळेल तर मी त्यांना उपदेश करेल, तर तो उपदेश फलीभूत होईल का? त्याचा उपदेश फलीभूत होणार नाही. तो कोणाचा उपदेश फलीभूत होत असतो? तुकोबरांच्या भाषेत आता हे प्रमाण घेतल्याशिवाय, प्रमाणाशिवाय आधारच नाही. तुकोबराय म्हणले वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण श्रेष्ठाचे वचन मानिजो. उलट इथं वेद श्रुती ग्रंथ श्रेष्ठांची प्रमाण वचन हे इथं द्यावंच लागतात, कारण याच्याशिवाय हा मुद्दाच पुढं चालत नाही. म्हणून इथं उपदेश करताना काय सांगितलं की कोणाचा उपदेश फलीभूत असतो, तर तुकोबराय म्हणतात शिष्याची जो निघे सेवा, बघा प्रमाण लक्षात या, शिष्याची जो निघे सेवा, जो शिष्याची कोणत्याही प्रकारची सेवा घेत नाही त्याचा फळे उपदेश अनिक दोषा ओरफाटी. तर त्या कोणाचा उपदेश फलीभूत होत असतो? जो शिष्याची सेवा घेत नाही, तर त्यालाच उलट देवासारखा मानतो. आणि शिष्याला उपदेश करणं म्हणजेच जणू काय तो देवाची पूजा करत आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणून देवाची पूजा म्हणजे देवाकडून काही मागायचं नाही, उलट देवाची सेवा करायची. तशी शिष्याची त्या ठिकाणी सेवा करतो की नाही. म्हणून महाराज म्हणतात त्याचं फळे उपदेश अनिक दोषा ओरफाटे. आणि अनेकांनी पण उपदेश केलेला आहे, पण त्याचं काही फल त्याला झालं का? तर त्याला काहीच फल झालं नाही. का फल झालं नाही? कारण त्याने त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला फायदा होईल, आपल्याला लाभ होईल असा हेतू ठेवून आणि उपदेश केला, म्हणून त्याचा उपदेश फलीभूत झालेला नाही. ज्ञानोबराय तुकोबराने आपल्याला उपदेश केला का नाही आणि फलीभूत झाला का नाही? किती घेतलं ज्ञानोबराय तुकोबराने? आता एक नवीन महाराज कालच विषय झाला, कालच झालं, एक नवीन महाराज झाला आणि त्या महाराजाला नाव पण ठेवलं पिस्तुल्या, असं नाव ठेवलेलं आहे. तर असं जर नाव ठेवून असे जर पिस्तूल स्वतःच्या जवळ ठेवत असतील आणि समाजकार्य लोकांना पारमार्थ जर शिकवत असतील, तर अशा लोकांकडून धर्मकार्य होईल का? होणार नाही का नाही. त्याचा उपदेश फलीभूत होईल का? होणारच नाही. उलट हे सगळं बाजूला करावं आणि अशा पद्धतीनं उपदेश करावा, म्हणजे त्याचा उपदेश फलीभूत होत असतो. पण तेवढी तळमळ असली पाहिजे ना. आपल्याला तळमळ आहे का? आपल्याला अजिबात सुद्धा तळमळ नाही. माझं काय होणार ही आधी बघा, पारमार्थाचं बघू तिकडे काय होतं, मला आधी सांगा काय व्हायचं. म्हणजे याचा अर्थ त्याला तळमळ नाही, कळकळ नाही, म्हणून त्याचा उपदेश फलीभूत होत नाही. म्हणून कृपाळू म्हणता असताना शिष्याला मुक्त व्हावा अशा अंतःकरणामध्ये कळकळ बाळगणारा असतो ना, तोच सद्गुरू, त्यालाच त्या ठिकाणी कृपाळू असं म्हणायचं. तो सद्गुरू वेदशास्त्राचे अध्ययन करून ब्रह्मनिष्ठ नसेल तर तो सद्गुरू नाही. बघा, वेदांत शास्त्राचे अध्ययन करून वेदांत शास्त्राचं काय केलेलं आहे? अध्ययन त्याने केलेलं आहे. सगळं वेद शास्त्र प्रमाण पुराण काय असेल सगळं त्याने अध्ययन केलेलं आहे. पण ब्रह्मनिष्ठ नसेल, पण हे सगळं त्याला नुसतं आता हे पाठांतर भरपूर झाले की नाही, ज्ञान भरपूर झालेलं आहे की नाही. हां, मग आता तू किती काही चर्चा करू शकतो, बसला ना नुसता पोपटासारखा किती काही बोलू शकतो, पण त्याला त्याचा अनुभव विचारला तर अनुभव कळेल का? साखर आहे, तो सांग ना साखरेचं वर्णन करून, पण साखरेची गोडी त्याला मग कळाली का? हे सांगता नव्हे सुखी साखरेची, साखर कशी आहे. जसं माऊली म्हणतात अमृताची चव निवडीची, ते अमृतासारखीच म्हणायचे आहे का नाही. तर अमृताची चव जर निवडायला गेलं आहे का नाही, तर ते अमृतासारखीच आहे का नाही, चव घ्यायला गेलं का. पण इथं फक्त तो अमृत अमृत म्हणेल, पण अमृत कसं आहे हे त्याला सांगता येईल का? हे त्याला सांगता येणार नाही. तसं हे सगळं त्याला ज्ञान झालं, पण ते कोणतं? त्याला अपरोक्ष ज्ञान न म्हणतात, त्याला फक्त परोक्ष, म्हणजे त्याला फक्त त्याचं काय आहे, शब्द ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पण वेदशास्त्राचे अध्ययन करून ब्रह्मनिष्ठ नसेल आहे का नाही, फक्त त्याला शास्त्र समजलेले
पण ब्रह्मनिष्ठामध्ये अनुभवाला जर नसेल तो सद्गुरू नाही. ब्रह्मनिष्ठ असून शास्त्राध्याय नसेल तर आता ब्रह्मनिष्ठ काय त्या ठिकाणी नाहीये, आहे की नाही, आणि शास्त्राध्ययन त्याचं त्या ठिकाणी नसेल, नाही ब्रह्मनिष्ठ असून शास्त्राध्ययन जर नसेल तरीही तो सद्गुरू नाही. जसं आपण नेहमी पाहतो की नाही एक अभंग की उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक एका एका विना कामा नाही. मग त्याच्यातलं उदक म्हणजे पाणी, अग्नी म्हणजे अग्नी आणि धान्य म्हणजे पीठ. आता याच्यातून एक जर विषय बाजूला जर केला तर त्या ठिकाणी भाकर तयार होईल का? म्हणे पीठ मळलंय, भाकर थापून तयार केलेली, आता फक्त अग्नी नाही, आता ती भाकर तयार होईल का? होणार नाही. अग्नी आहे, पाणी आहे आणि पीठच नसेल तर बरं पीठ आहे, अग्नी आहे, पाणी नसेल तर मळायची कशी काय बरं? तसं या ठिकाणी काय पाहिजे? उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक. तसं तो स्तोत्री असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि कृपाळूपणा असला पाहिजे, तरच तो सद्गुरू या रूपाने होऊ शकतो, नाहीतर होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मनिष्ठ असून शास्त्राध्ययन जर नसेल तरीही तो सद्गुरू नाही. ब्रह्मनिष्ठ म्हणजे तो ब्रह्मनिष्ठ आहे म्हणून तो स्वतः मुक्त म्हणजे कृतार्थ होईल. आता बघा इथं एक मुद्दा उपस्थित केला, जर ब्रह्मनिष्ठ आहे तो ठीक आहे म्हणून तो स्वतः मुक्त होईल, दुसऱ्याला मुक्त करेल का? दुसऱ्याला मुक्त करण्याकरता काय पाहिजे? ब्रह्मनिष्ठ आहे म्हणजे त्याचं स्वत्रियत्व असलं पाहिजे आणि कृपाळूपणा पण असला पाहिजे, तर दुसऱ्याला मुक्त करेल. आणि स्वतः फक्त त्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ आहे, मग बाकीच्या गुण नसेल, तो स्वतः मुक्त होऊ शकतो पण दुसऱ्याला मुक्त करेल का? दुसऱ्याला मुक्त करू शकत नाही. मी सोपं तुम्हाला सांगतो की जर एखादा सैनिक असेल आणि त्या सैनिकाला युद्धामध्ये जायचंय आणि युद्धामध्ये जाऊन काय करायचंय? अनेकांना त्या ठिकाणी मारायचं आहे, अनेकांचा वध त्या ठिकाणी करायचा आहे. मग अनेकांचा वध करण्याकरता त्याला काय काय घेऊन जावं लागेल बरं? त्यांचा अनेकांचा वध करण्याकरता युद्धामध्ये काय काय घेऊन जावं लागेल? किती शस्त्र घेऊन जात असेल? शस्त्र घेऊन जावं लागेल. म्हणजे भाल्या भरची वगैरे आहे का नाही, बंदुकी पिस्तुल्या नावात यायला लागली, किती किती घेऊन जावं लागेल? हा बर एवढं घेऊन जाऊन सुद्धा शत्रू मरेल याची काय गॅरंटी आहे का नाही? आता समजा त्याच सैनिकाला जर स्वतःला जर मारायचं जर झालं तर मग आता त्याला काय काय सामुग्री पाहिजे? भाला भरची पिस्तूल वगैरे, का नुसतं गळ्याला नख लावलं तरी खूप होईल? भरपूर झालं ना, आहे का नाही? मग स्वतःला मुक्त करायला काय लागतं बरं? एक गुन्हा असला तरी मुक्त होऊ शकतं, वेदाध्ययन झालं, समजलं, मुक्त झालं, बरोबर आहे का नाही? पण स्वतःमध्ये जर तो अनुभव नसेल, आहे का नाही, आणि दयाळूपणा कृपाळूपणा नसेल तर दुसऱ्याला मुक्त करेल का? दुसऱ्याला मात्र तो मुक्त करू शकत नाही. म्हणून तिन्ही गुण त्याच्या ठिकाणी असले पाहिजे. म्हणून ब्रह्मनिष्ठ आहे म्हणून तो स्वतः मुक्त म्हणजे कृतार्थ होईल, पण त्याच्यात पण त्याला यथार्थ असलं पाहिजे, ते पण महत्त्वाचं आहे. परंतु शास्त्राध्ययन नसल्यामुळे शिष्याकडून होणाऱ्या सर्व शंका निवारण करण्याचे त्या सामर्थ्य नाही. परंतु काय म्हणू बघा, शास्त्राध्ययन नसल्यामुळं आता शिष्य जर एखादा चांगला जिज्ञासू वृत्तीवर आला आणि त्याने जर उलट्या पालट्या जर शंका जर करायला सुरुवात केली तर याला शंकेचं समाधान करता येईल का? मग काल उदाहरण दिलं की नाही, मुस्कट दाबीची उदाहरणं म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार, हे आणा दे एवढंच म्हणू शकतो तो, फक्त एवढंच म्हणून. असं शास्त्रात सांगितलं. काय सांगितलं शास्त्रात? कोणती शास्त्र आहे सांग बरं, ती शास्त्राचे नाव येईल का त्याला सांगता येणार नाही, बरोबर आहे की नाही? म्हणून काय म्हटलं, शास्त्राध्ययन नसल्यामुळे शिष्याकडून होणाऱ्या सर्व शंका निवारण करण्याचे त्या सामर्थ्य नाही, म्हणून तो सद्गुरू पदास योग्य नाही. म्हणून तो सद्गुरूचं पद जे प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी तो योग्य नाही. आता काल भगवान शंकराचा अवतार व्हायचा आणि शंकराचा अवतार व्हायचा म्हणून भगवान शंकर काय स्वरूपे शंकर निष्काम खरा म्हणतं पहिल्या तरंगात उभारले. भगवान शंकर कसे निष्काम आहे, अवधारी आहे, तुझे अवधारे जाणून स्वतंत्र देताना म्हणशी, किंवा पाय शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची आरता, काय दूध भाता शेराब्दा दे तिची ना, 10 लक्षणं सांगली भगवान शंकराची आणि म्हणले तेच इथं जगाचा उद्धार करू शकतात.
अन्य कोणीच उद्धार करू शकत नाही, त्यांच्याकडे सगळे देवता तिथं गेले होते. तसं या ठिकाणी सद्गुरूचं पद प्राप्त घेऊन घ्यायचं असेल, सद्गुरूचं पद, तर त्याला अशा पद्धतीनं तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू असला पाहिजे, तरच तो सद्गुरूच्या पदाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून तो सद्गुरू पदास योग्य नाही. शास्त्राध्ययनाने बुद्धीत युक्तीत वाद करण्याची चातुर्य येते व त्यामुळे शिष्याच्या सर्व शंका निवृत्त करता येतील. ऐकणे, आता चांगलं जर शास्त्राध्ययन जर झालं असेल तर बुद्धीमध्ये काय येतं, थोडं चातुर्य येतं. आणि चातुर्य एकदा आलं, आहे का नाही, तर त्या शिष्याने कोणती शंका करू, तर त्या शंकेचं समाधान मात्र अशा पद्धतीनं करता येतं. ते शास्त्राध्ययन नसल्यामुळे शिष्यास निसंदेह बोध होणार नाही. आणि जर शास्त्राध्ययन जर नसेल तर शिष्यास निसंदेह संशयरहित अशा पद्धतीचा बोध होईल का, बोध होणार नाही. म्हणून ते शिष्याला यथार्थ रूपाने बोध जर व्हायचा असेल तर शास्त्राध्ययन त्याचं यथार्थ रूपाने हे झालंच पाहिजे. आता याच्यामध्ये काही जास्त काही प्रक्रिया वगैरे आल्यात का, काहीच आलं नाही ना. इथं सरळ सरळ मुद्दा आहे. जिथं प्रक्रिया येणार आहे तिथं आपण विस्तार करू, पण इथं काही जास्त प्रक्रिया नाही, म्हणून सरळ सरळ मुद्दा घेऊ आपण. आणि त्याच्यातही पण कोणाला जर काय वाटलं तर मग परत तुम्ही विचारा, वाटलं असतं काही लक्षात नाही आलं, ठीक आहे ना. आणि ओंकार महाराज इथं प्रश्न पण तसं करा बाबा, म्हणजे ते तसं त्यांच्या लक्षात येऊन जाईल. झाले प्रश्न काढून झाले. वा, असं चालू मध्ये प्रश्न काढले का मग अगदी सोपं होऊन जातं. आता खाली पहा, म्हणून तो ब्रह्मनिष्ठ असला तरी त्या सद्गुरू म्हणता येणार नाही. आता इथं असा प्रश्न होईल, म्हणून त्या सद्गुरू का म्हणता येणार नाही, तर वरचं उत्तर, ज्या अधिकाऱ्या शंका येणार नाहीत असा सत्वशील शुद्ध बुद्धीचा अधिकारी असेल त्यास त्या ब्रह्मनिष्ठ पुरुषापासून ब्रह्मात्मबोध होईल. इथं काय लक्षात घेता येते बघा बरं. ज्या अधिकाऱ्यास शंका येणार नाहीत असा सत्वशील बुद्धीचा अधिकारी असेल त्यास त्या ब्रह्मनिष्ठ पुरुषापासून ब्रह्मात्मबोध होईल. ऐका नाही, आता तो ब्रह्मनिष्ठ आहे आणि बाकीचं त्याच्याकडे काहीच नाही, बरोबर आहे का नाही. त्याने एखादी गोष्ट सांगितली समजून, पण गंमत अशी होईल, तर एखाद्याला अजातवाद समजून सांगितला तर तो पहिल्यांदाच म्हणून कोणाच्या अजात झालेला वाद हा, कोणाचा आजा होता, इथूनच सुरुवात होईल. तर त्याला हे कळेल का, उलट असा कुठेतरी एखादा आता म्हणतो 5व्या तरंगात याचं समाधान होणार आहे आपलं, पण असा कुणीतरी उत्तम अधिकारी आहे का. अहो, आपल्याला एक वाद सांगितलं तर आपल्याला एक वाद लक्षात येत नाही, लक्षात समजत नाही, तर हे सगळ्याला कळेल का. असा कोणीतरी सत्वशील बुद्धीचा असेल की त्याला सांगितलं अजातवाद, जगत नावाची गोष्ट झालीच नाही, हां बरोबर जगत नावाची गोष्ट झालीच नाही, तो कुणीतरी योगभ्रष्ट असेल त्याला कळेल. सगळेच योगभ्रष्ट असतात का, सगळेच मात्र योगभ्रष्ट नसतात. त्यांना हे समजावून सांगण्याकरता तो तिन्ही गुणांनी हा युक्तच असला पाहिजे, हे त्यातलं रहस्य आहे. म्हणून असा सत्वशील बुद्धीचा अधिकारी असेल त्यास त्या ब्रह्मनिष्ठ पुरुषापासून ब्रह्मात्मबोध होईल. पण ज्या अधिकारी पुरुषास शंका असतील त्यास उपदेश करण्यास तो योग्य नाही, म्हणून तो सद्गुरू नाही. म्हणून सद्गुरू सांगत असताना तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असाच असला पाहिजे, आहे का नाही. आता शिष्य संबंधित सद्गुरूचे मुख्य कर्तव्य. आता मुख्य कर्तव्य काय, त्या कर्तव्याविषयी या ठिकाणी विचार आलेला आहे. म्हणून हा आता इथं बाकीच्या ठिकाणी काहीतरी कर्तव्य सांगून मोकळे होतात, तर तिथं ती कर्तव्य म्हणून तिथं ती सामान्य कर्तव्य लक्षात घ्यायची नाही, तर इथं विशेष कर्तव्य लक्षात घ्यायची. कारण शिष्याच्या अंतःकरणामध्ये काय झालेलं आहे, भेद निर्माण झालेला आहे आणि हा भेदच त्याच्या दुःखाला कारण आहे. जसं माऊली म्हणतात की नाही, दुजे जवजव घडे, दुजे म्हणजे द्वैत, ऐक नाही, उलट माऊली म्हणतात द्वैताचे बंधन ना बांधीजे, ऐक नाही, द्वैताचं बंधन मनुष्याने बांधून राहू नये, नाही तर तो मुक्त होऊ शकत नाही. म्हणून काय म्हटलं, दुजे जवजव घडे तव तव संसार भय
जोडे आहे का नाही. हे आपुलेने तोंडे बोलती देव. हे देवाने आपल्या स्वतः मुखाने सांगितलं का नाही की दुज दोन दोन जसं रजेवरती सर्प प्रथिताला आला का नाही. वास्तविक पाहिलं तर सर्प नाहीच आहे, पण दुजा म्हणजे दोन झालं का नाही त्या ठिकाणी, द्वैत झालं का नाही, म्हणून तर दुःख आहे का नाही आपलं, म्हणून आपल्याला दुःख असतं. किंवा तुकोबरा म्हणतात द्वैत संपून गेलं ना तर तो सुखाला प्राप्त होतं, आणि जोपर्यंत द्वैत असतं ना तोपर्यंत तो दुःखाला प्राप्त होत असतो. म्हणून दुजे खंडे तरी अवघा उरला तो हारी. मग द्वैत संपून गेलं तर स्वतःच ब्रह्मरूप होतो का नाही, स्वतःच अशा पद्धतीनं ब्रह्मरूप होतं आणि दुःख त्याचं निघून जातं. मग हे किती प्रकारचे द्वैत आहे, दुजेपणा आहेत, किती प्रकारचे भेद निर्माण झालेले आहे, त्या भेदाचं आपल्याला खंडन केलं पाहिजे. तर ते भेदही आपल्याला ह्या ठिकाणी पाहिजेत. खाली पहा. संसार दुःखास त्रासून त्यातून मुक्त होण्याकरता शिष्य सद्गुरूकडे जातो. दुःखास 5 प्रकारचे भेद ज्ञान कारण आहे. आता हे दुःख होण्याकरता किती प्रकारचे भेद ज्ञान कारण आहे, तर 5 प्रकारचे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये अशी ना 3 बोटं जरी घेतली आणि 3 बोटं आहे ना, इथं एक जीव टाकायचा, इथे एक ईश्वर टाकायचा आणि इथे एक जड टाकायचा, बरोबर आहे की नाही. तर इथं अशी 3 बोट टाकली ना, इथं फक्त बघायची इथं काय हे कोणतं बोट आहे, तर जीवाचं बोट आहे, तर याला म्हणायचं जीव जीवाचा भेद, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर जीव ईश्वराचा भेद, बरोबर आहे की नाही. जीव ईश्वराचा भेद म्हणा किंवा जीव जीवाचा भेद म्हणा, जीव जडाचा भेद म्हणा, बरोबर आहे की नाही. किती झाले भेद आता, एक जीव जीवाचा भेद झाला, एक जीव ईश्वराचा भेद झाला आणि एक जीव जडाचा भेद झाला. आता जड किती ठिकाणी वापरला आपण, जड स्वतःच्या ठिकाणी आपला जीव जीवाच्या ठिकाणी वापरून घेतला, जीव ईश्वराच्या ठिकाणी वापरत आणला आणि जीव जडाच्या ठिकाणी वापरण्यात आणला. आता किती भेद लक्षात आले तुमच्या, सोपं लक्षात राहण्याकरता? 3. पहिला कोणता, जीव जीवाचा भेद लक्षात घेतला, लक्षात येण्याकरता. नंतर दुसरा कोण घेतला जीवाला, ईश्वर घेतला. मग कोणता भेद झाला, जीव ईश्वराचा भेद झाला. आणि तो जीव आता जडाकडे घ्या, आता किती कोणता भेद झाला, जीव आणि जडाचा भेद. ठीक आहे, 3 भेद झाले का नाही. आता आपल्याला अजून 2 भेद पाहिजेत, आहे का नाही. आता त्याच्यामध्ये जड हा शब्द एक आलेला आहे का नाही, तर त्या जड जडाचा एक भेद लक्षात घ्या, आहे का नाही. आणि जीव जडाचा एक भेद लक्षात घ्या. किती झाले आता, किती झाले आता, जीव जडाचा पहिलाच झाला. जीव जडाचा पहिला झाला, जड ईश्वराचा आणि जड ईश्वराचा, अजून कोणता, जड जडाचा भेद. जसा जीव जीवाचा भेद आहे तसा जड जडाचा भेद झाला, बरोबर आहे की नाही. जीव ईश्वराचा भेद, जड ईश्वराचा भेद, बरोबर आहे की नाही. आणि जीव आणि जडाचा भेद असं पण करू शकतो, आहे की नाही. सोपं सोपं. दुःखास 5 प्रकारचे भेद ज्ञान कारण आहे. त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा कोणता भेद आलेला आहे, जीव ईश्वराचा भेद. वास्तव पाहिलं तर जीव आणि ईश्वर याच्यामध्ये भेद आहे का, पण हा भेद कोणता, कशाने झाला निर्माण बरं जीव ईश्वराचा भेद, अज्ञान, अविद्या, माया. हा, मग त्याला कोणती उपाधी लागली, तर त्याला माया उपाधी लागली आणि जीवाला अविद्या उपाधी लागली. म्हणून दोघांमध्ये भेद वाटतं, पण हा भेद कल्पित आहे का नाही, वास्तविक भेद आहे का, वास्तविक भेद नाही. वास्तविक काय, त्यांचा अभेद आहे आणि हा मात्र कल्पित भेद आहे. ईश्वराला माया उपाधी लागली आणि जीवाला अविद्या उपाधी लागली, पण ही उपाधी सुद्धा त्या ठिकाणी काय कल्पित आहे. जसा कुसुमाचा कुसुमाचा आपण उदाहरण पाहतो, मला पुढे येणार आहे ते. जसं तू कोरा म्हणता का नाही, स्फटिकाची शिळा उपाधी न मिळे, भाव दावे लाल पिवळे संगे. मग आता त्या स्फटिकावरती तुम्ही जास्वंदाचं फूल ठेवलं, तर त्या जास्वंदाचं फूल ठेवल्याच्या नंतर स्फटिक कसं दिसतं, जास्वंदासारखं दिसतं, लाल दिसतं, आहे का नाही. वास्तव पाहिलं तर स्फटिक लाल आहे का, स्फटिक लाल नाहीच आहे, बरोबर आहे की नाही. तो स्फटिक कसा आहे, शुद्धच आहे त्या ठिकाणी, परंतु त्या रंगामुळं तो वेगवेगळा दिसतोय का नाही, रंगामुळं वेगवेगळा दिसतो. तसं जीव त्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी जीवपणा आला, त्याला जसं स्फटिकावरती लाल फुल ठेवलं म्हणून ते स्फटिक लाल दिसला, तसं ह्या अविद्या उपाधी आली परमात्म्याच्या ठिकाणी म्हणून तो जीव दिसू लागला, आहे का नाही.
आणि माया उपाधी लागली म्हणून तो ईश्वर दिसू लागला. वास्तविक पाहिलं तर स्फटिक नाम म्हणजे शुद्धच आहे त्या ठिकाणी, तसा हा जीव किंवा ईश्वर त्या ठिकाणी शुद्ध ब्रह्मच आहे त्या ठिकाणी, बरोबर की नाही. फक्त उपाधीमुळे त्याच्यात भेद त्या ठिकाणी आहे, पण तो भेद सुद्धा कसा आहे, कल्पित भेद आहे. हे कोणी सांगायचं असतं, कोणाला सांगायचं असतं, म्हणून त्याचं दुःख निवृत्त होईल. हा, सद्गुरूंनी शिष्याला सांगायचं असते. हे शिष्याला सांगायचं. सद्गुरूंनी शिष्याला हे मात्र सांगायचं असतं, बरोबर आहे की नाही. हा अशा पद्धतीनं जीव आणि ईश्वराचा भेद त्याचा निवृत्त करायचा असतो. पुढचा भेद सांगितलाय जीव जीवाचा भेद. आता जीव जीवाचा भेद तरी सत्य आहे का, तो पण कल्पित आहे. उलट जीव आणि जीवाचा जो भेद आहे तो कल्पित आहे. तो जीव जीवाचा भेद आपल्याला का वाटतं, मागं उदाहरण पाहिलं का नाही, हा जीव वेगळा तो जीव वेगळा, म्हणे याचं दुःख त्याला नसतं झालं का, म्हणून तो वेगळा हा वेगळा. पण त्याला समाधान काय केलं, ते सगळे भिन्न भिन्न वाटतात की नाही, त्या बुद्धी सापेक्ष भिन्न भिन्न वाटतात. त्याची बुद्धी उपाधी काढून घ्या बरं, आहे का नाही. मग वाटतं विचारसागरामध्ये ओवीच तशी आलेली आहे का नाही, बुद्धी उपाधी करून मिथ्या भान माझ्याची माझे होत असे. मग त्या बुद्धीची उपाधी लागली त्याला ना, अंतकर्म उपाधी लागली ना, म्हणून तो स्वतःला काय म्हणू लागला, अहो मी तुम्हाला शिकवतो म्हणून मी हुशार आहे आणि तुम्ही ऐकता माझं म्हणून तुम्ही अज्ञानी लोक आहात. आता हे बुद्धीचाच विषय का नाही, आत्मसच्चिदानंद रूप आहे का नाही, पण बुद्धीच्या सापेक्ष मी हुशार आहे तुम्ही अज्ञानी आहे असं झालंच का नाही. तुम्हाला कधी वाटलं का नाही, अहो ते ज्ञानोबराय तुकोबराय होऊन गेले, अहो ते बुद्धीच्या सापेक्ष वाटतं, ते बुद्धी उपाधी बाजूला करा बरं, सारे एकच आहे का नाही. 100 घट ठेवले आणि 100 घाटामध्ये आलेला आकाश ही भिन्न आहे की एकच आहे, एकच आहे का नाही. उलट ज्ञानोबराय 15व्याच काहीतरी हरिपाठामध्ये बघा एक अभंग आलेला आहे, सहस्र दळे उगवला सूर्य जायचा, म्हणे सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, त्याच्यामध्ये हे उदाहरणं आलेली आहे. मग अशा पद्धतीनं एकच सूर्य पण ते सहस्र हजारो अशा पद्धतीने त्याचे किरण असतात बाबा. तशा पद्धतीनं हजारो घटामध्ये आलेलं आकाश, हे आकाश घटाहून आपलं आकाश महाआकाशाहून भिन्न नसतं, ते एकच असतं. तसं जीव त्या ठिकाणी भिन्न भिन्न तुम्हाला प्रतीतला आले तरी ते वेगळे नसतात, ते कशा असतात, एकच असतात. असा जीव जीवाचा भेद नष्ट करायचा. त्याच्यानंतर जीव आणि जडाचा भेद या ठिकाणी पाहायला मिळतो, आहे का नाही. तर आता इथं जीवाला एक उपाधी लागली आणि जडाला पण एक उपाधी असते, आहे का नाही. तर जीवाची आणि जडाची उपाधी सांगत असताना जीवाला उपाधी कोणती, तर एक अंतःकरण सांगितलेलं आहे. कोणतं अंतःकरण, साभास अंतःकरण सांगितलेलं आहे. आणि जडाला पण कोणती, जडाला पण उपाधी आलेली ती निराभास. तिथं आहे का कोणता आभास, निराभास आहे. आणि तमोगुण, आता तिथं आपल्याला 4थ्या तरंगात याचा विचार येणार आहे. तर त्या ठिकाणी निराभास हे जे आहे हे तमोगुणाचं कार्य आहे का नाही. आणि अंतःकरण कोणत्या गुणाचं कार्य, अंतःकरण माग आपण नेहमी उदाहरणं पाहतो की नाही, भिंतीवरती प्रकाश पडला, सामान्य प्रकाश, नंतर आरशातून तो एक परावर्तित किरण पडली, मग ते आरशामध्ये सूर्याचं प्रतिबिंब का पडलं, बरोबर आहे नाही, भिंतीवर का पडत नाही. तर एक शुद्ध सत्वगुणाचं कार्य असतं आणि एक मलिन गुणाचं कार्य असतं. म्हणून शुद्ध सत्वगुण ह्या अंतःकरणाच्या ठिकाणी आणि मलिन असतं ते तमगुणाच्या ठिकाणी. मलिन आहे ते तमगुणाचं कार्य आणि अंतःकरण आहे ते शुद्ध सत्वगुणाचं कार्य. म्हणून अंतःकरणात शुद्ध सत्वगुणाचं आणि हे बाकीचं जे आहे जड पदार्थ, नदी नाल्या डोंगर वगैरे हे सगळं पाहतो की नाही, हे सगळं कसं आहे, हे सगळं तमगुणाचं कार्य. पण हे गुणच गुणाच्या ठिकाणी वावरतात, हे आपण मागं पाहिलं की नाही, हे गुणच गुणाच्या ठिकाणी वावरत असतात. पण हे सगळे गुण कसे असतात, सत्य आहे का मिथ्या आहे. उलट माऊली म्हणतात तू गुणत्रयाती आवेरी मी माझे हे न करी, असंच म्हटलं ना, तू गुणत्रयाती आवेरी, ही सगळ्याचा आवेर कर, याला टाकून दे, ऐक नाही. याचं कारण असं आहे, उदाहरण देऊन सांगतो. तुम्ही स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तुम्हाला जड आणि चेतन या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात की नाही. बरं समजा वाघ पाहिला, हरण पाहिलं, गाई म्हशी हे सगळं पाहिलं का नाही. मग नदी नाल्या डोंगर वगैरे हे पण पाहिलं का, हे पण पाहिलं. मग आता डोंगर काय जड आहे का चेतन आहे, डोंगर आणि हरण गाई बैल म्हैस हे चेतन आहे का नाही. बरं हे जड आणि चेतन तुम्हाला स्वप्नात प्रतीतली येतं का नाही, आणि जागा झाल्याच्या नंतर पुढे आहे बरं ते,
नाही. म्हणजे याचा अर्थ ते कल्पित आहे का नाही हा भेद? कल्प आणि त्या उपाधीमुळं एक साभास अंतकरण एक निराभास, ऐक नाही, एक साभास आणि एक निराभासामुळे हे तुम्हाला प्रतीतला येतं. एक सत्वगुणाचं कार्य आणि एक तमोगुणाचं कार्य म्हणून प्रतीतला येतं. पण हे कार्य कोणाचं आहे? मायेचं कार्य असतं. परमात्म्याचं कार्य आहे का? नाही. म्हणून तुम्हाला अशा पद्धतीनं जीवाचा आणि जडाचा भेद अशा पद्धतीनं पाहायला मिळत असतो. पण हा भेद सुद्धा कसा आहे त्या ठिकाणी? पूर्णतः कल्पित भेद आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जीव जडाचा भेद झाला. आता नंतर ईश्वर जडाचा भेद आहे की नाही. आता ह्या ठिकाणी ईश्वर आणि जड याच्यामध्ये आपल्याला भेद पाहायला मिळतो. वास्तविक पाहिलं तर सोपं उदाहरण काय माहिती आहे का? जसं एक अधिष्ठान पहा आणि एक आद्यस्थ पहा, बरोबर आहे की नाही. जसं अधिष्ठान कोण पाहतो आपण नेहमी? रज्जू अधिष्ठान पाहतो आणि त्याच्यावरती आद्यस्थ काय पाहतो? सर्प पाहतो. बरं सर्प बोला सर्प पाहतो म्हणतो. बरोबर ना. आद्यस्थ असणारा सर्प नेहमी पाहतो ना आपण. बरं एखादा म्हणला मला सर्प नाही प्रतीतला येत, एखादा म्हणला मला दंडच प्रतीतला येतो, एखादा मला भोरेशा प्रतीतला येते, एखादा मला जलरेषा प्रतीतला येते, एखादा मला फुलाची माळ प्रतीतला येते. आणि बाकीच्या आणखीन बाकीचे काही संस्कार असेल त्याच्यात दोघांमध्ये सादृश्य असेल, सारखेपणा असेल, त्याला त्या वस्तू प्रतीतला येत असतात. वास्तविक पाहिलं तर त्या सगळ्या वस्तू खऱ्या आहेत का? ज्या सगळ्या वस्तू कशा आहेत? मिथ्या आहे. परंतु जोपर्यंत आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत ह्या वस्तू आपल्याला सत्य वाटतात की नाही? सत्य वाटतात की नाही? पण वास्तविक पाहिलं तर ह्या वस्तू सत्य आहेत का मिथ्याच आहेत? एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं की तो म्हणतो अवघाचे संसार नाही. तो का म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. आता आपल्याहून त्याला भिन्न वाटतं का? ते आपलं स्वरूपच वाटतं, आपलं स्वरूपच वाटत असतं. आणि ईश्वराचा आणि जीवाचा भेद पाहिलाच ना आपण मागं. भेद नाहीच आहे, उलट तो भेद नाही, उलट काय आहे? अभेदच आहे. पण उपाधीनं आपल्याला भेद वाटतोय की नाही? उपाधीनं आपल्याला भेद वाटतं. मग ह्या सगळ्या रजेवरती तुम्हाला सगळ्या वस्तू प्रतीतला येतात की नाही? या सगळ्या वस्तू कशा आहेत? जोपर्यंत रज्जूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत ह्या वस्तू खरे. जोपर्यंत आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होत नाही, ईश्वराचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत जगत खरं वाटतं की नाही? तोर जगत खरं वाटतं. आणि ईश्वराचं ज्ञान झाल्याच्या नंतर जगत वाटतं का खरं? अवघाचे संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. मग म्हणतात की नाही हे सगळं ब्रह्मरूपच केलं, ऐक नाही. म्हणून का? हे परमात्म्याचं स्वरूपच आहे. आता तू जगत म्हणतो का? त्या जगतालाच ईश्वर म्हणतो, जगतालाच ईश्वर म्हणतो. म्हणजे आता जगत आणि ईश्वर हे वेगळं राहिलं की एकच झालं? आता एकच झालं. म्हणून फक्त उपाधीनं तुम्हाला भ्रमामुळे तुम्हाला ते भिन्न, जसं रजेवरी सर्प भासत असेल तसं परमात्म्याच्या अज्ञानामुळे परमात्म्यावरती जगत भासतं. मग अज्ञान भेद नष्ट झाला. परमात्मा आणि जगत भिन्न आहे की एकच आहे? तर परमात्मा आणि जगत त्या ठिकाणी काय एकच आहे. मग हा भेद दिसतो, हा भेद सत्य आहे का कल्पित आहे? तर हा भेद सुद्धा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कल्पित आहे का नाही? आता पुढं पहा जड जडाचा भेद आहे का नाही. आता इथं वरचं उदाहरण जरी घेतलं तरी चालेल, किंवा इथं दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तर जड जडाचा भेद म्हणजे हे वेगळं ते वेगळं ते वेगळं. म्हणजे आपण पाहतो की नाही की तुकोबरा म्हणते की नाही, सोने रुपया मा मृते के समान माणिक पाषाण खडे जैसे. आता ते भेद मानतात का जडात? एकच मानतात. सोनं चांदी आम्हाला कसे मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. म्हणजे ते एकच पाहतात की नाही? एकच पाहतात त्या ठिकाणी, बरोबर की नाही? आपण एक पाहतो का? एकाची सोन्याची अंगठी होती, शेतीमध्ये काम करताना हरवली आहे का नाही. त्याला चैनच पडानी, त्याला काय पडानी? चैनच पडानी. त्याने म्हणला चला देवलाशाला विचारू, कमीत कमी गोडी लावू, फुल लावू. एकाने म्हणला त्या गोड्यानं फुल नको लावू, म्हणलं एक नवीन यंत्र आलेले त्याला मी नंबर देतो त्यांचा, तुम्ही फोन करा. फोन केला, म्हणला तुम्ही आत्ता लगेच या आणि मला अंगठी घालून द्या. ते आला आणि त्याने त्याला अंगठी घालून दिली. त्याने घेतली. म्हणला धन्यवाद, तुमचे पैसे घेऊन टाका म्हणले. मग त्याला बरं वाटलं. आता हा जडजडाचा भेद मानलाच का नाही याने? आणि तुकोबराय मानतात का जडजडाचा भेद? तुकोबराय जडजडा ते म्हणतात सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. मातीसारखंच आहे सोनं काय रूप काय, मातीतूनच. बरं आता हे निर्माण कुठून झालं? बरं सोनं तरी कुठून आलं आणि चांदी तरी कुठून आली? मातीतूनच आली का नाही?
मग हे मातीसारखंच, मग हे सगळं याच्यात भेद ठेवला का त्याने? भेदच नाही ठेवला. हे सगळं काय माती रूपच आहे. म्हणजे आता त्यांना भेद राहतो का? भेद राहत नाही. म्हणून अशा पद्धतीनं जडजाडाचा भेद नष्ट होऊन जातो. सोपं सांगतो की गहू एकच आहे का नाही? गव्हाच्या होती परी फकीवरे खाऊ नये. परी म्हणजे प्रकार, म्हणजे गव्हाचे काय काय प्रकार आहे? तुम्ही शेवया करता, चपात्या करता, पोळ्या करता, भरपूर काय करता, काय करायचं ते करता, ठीक आहे. गहू एकच आहे का नाही? गहू एकच आहे का नाही? आणि त्याचे प्रकार अनेक नाही, अनेक आहे. तशी माती एकच आहे, पण मातीतूनच हे सगळं तयार झालं की नाही? बाकीच्या वस्तू, अंगावरला सदरा, कापड, हे मातीतून नाही झालं का? कापूस कुठं उगवला? आहे का नाही? म्हणजे अशा पद्धतीने जे सगळं काय आहे की नाही, हे सगळं एकातूनच निर्माण झालेलं आहे. आणि ती माती कशातून निर्माण झाली? पृथ्वी कशातून निर्माण झाली? जलातून. जल कशातून? आकाशातून. 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 तेज. जल ते हात. तेज कशातून? तेज कशातून? वायू. वायू. वायू कशातून? आकाशातून. आकाश कशातून? मायेतून. आणि माया कशापासून? मम माया दुरतया. परमात्म्याच्या आश्रयाला राहणारी ही माया आहे का नाही? सावलीप्रमाणे. म्हणून आणि मग त्या मायेला परमात्मा असून दुसरा काही आधार आहे का? नाही. मग बरोबर आहे की नाही? मग हे सगळं कुठे गेलं? परमात्म्याच्या ठिकाणी गेलं. बरोबर आहे की नाही? म्हणून अशा पद्धतीनं असं जर लय रूप चिंतन केलं तरी अशा पद्धतीनं जडजडाचा भेद राहील का? तर जडजडाचा भेद सुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही. असं हे कोणाचं कर्तव्य बरं? हे कोणाचं कर्तव्य आलं की असे भेद निवृत्त करणं? सद्गुरूंचं. हे सद्गुरूंनी शिष्यांना सांगायचं. म्हणजे काय होईल? त्याच्या ठिकाणी असणारा जो भेद आहे तो भेद निवृत्त होईल आणि मग तो सर्व सुखाला त्या ठिकाणी काय होईल? प्राप्त होईल. या 5 प्रकारच्या भेदज्ञानाने जीवास दुःख होते. म्हणून शिष्यबुद्धीत असणाऱ्या 5 प्रकारच्या भेदाचे अनंत युक्तीने निराकरण करून अविद्यादी मलरहित अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे. बरं का? आता काय म्हणलं? हे 5च प्रकारचे भेद आपल्याला काय होतात? दुःखाला कारण ठरतात. हे 5 प्रकारचे भेद दुःखाला कारण ठरतात की देश, काल, वस्तू हे पण दुःखाला कारण ठरतात. हे पण दुःखाला कारण ठरतात, आहे का नाही? दुसऱ्या देशात गेलो, कधी जाईन आमच्या घरी, कधी जाईन आमच्या देशाला, असं म्हणतोय की नाही? म्हणजे त्या देशात त्याला दुःख होतं का नाही? पूर्वीचा काळ बरा होता नाही का? आपल्या त्या काळात बरं होतं. आताचा आताचा काळ चांगला नाही असं म्हणतोच की नाही? म्हणजे काळभेद आहे का नाही? काळानं दुःख दिलं का नाही? देशानं दुःख दिलं का नाही? आणि वस्तू आहे का नाही? पूर्वीचं बरं होतं, पण आताचं काय तसं नाही राहिलं, आहे का नाही? पूर्वीचा आरसा पण चांगला होता, आता कुठं आरसा चांगला आहे का? आपलं तोंड नाही राहिलं व्यवस्थित, आहे का नाही? म्हणजे तो त्यालाही पण तो दोष देत असतो. आता हे कुठं पाहायचं ओंकार महाराज आपल्याला? कोणत्या तरंगात आहे? देश, काल, वस्तू पुढे आपल्याला मला असं वाटतं हे 6व्या तरंगात येणार आहे. हे 6व्या तरंगात येणार आहे. आणि स्वगत साजाते विजयाते भेद कुठे येणार आहे? का झालंय आपला? दुसऱ्या तरंगात स्वगत साजाते विजयाते भेद झाला, आहे का नाही? आणि तिसऱ्या तरंगामध्ये जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद, जड जडाचा भेद आणि अजून कोणता भेद राहिला ओंकार महाराज? असं उलटं पालटं केलं का मग गोंधळ होतो. पहिल्यांदा जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद आणि जीव ईश्वराचा भेद. नंतर कोणता घ्यायचा? जड जडाचा भेद घ्यायचा आणि जड ईश्वराचा भेद घ्यायचा. बरोबर ना? झाले 5. शेवट जड भेद आहे. हा, जड जडाचा भेद असं घ्या. नाही तर पाठ करून 3 बोट केलं ना मग बरोबर जमतं. त्याच्यावर नावं लिहून घ्यायचे म्हणजे बरोबर जुळतंय. दादन पुढे गेल्यावर मग ते इकडे तिकडे होते. हा, आपण नुसती मान हालत राहायची.
असं चला, हे आपल्याला उरकलं पाहिजे खालचं. वेळ होत चाला. या 5 प्रकारच्या भेद ज्ञानाने जीवास दुःख होते, म्हणून शिष्यबुद्धी साचणाऱ्या 5 प्रकारच्या भेदाची अनंत युक्तीने, एकच युक्ती का, युक्ती प्रमाण याचा पण विचार त्या ठिकाणी करायचा. उलट प्रमाण देऊन सांगितलं ना तर त्याला मात्र ते मान्यच करावा लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही, हे का नाही. म्हणून अनंत युक्ती असले पाहिजे, अनंत उपपत्ती असल्या पाहिजे, अनंत प्रमाण त्याला असली पाहिजे. त्या प्रमाणाने युक्तीने मात्र हे काय करायचं, त्याचं निराकरण करायचं, म्हणजे अंतःकरणात असणारा भेद घालवण्याचा प्रयत्न करायचा, करून अविद्यादी मलरहित. ऐक नाही, आता हे सगळं कशाचं कार्य, अविद्या हाच काय मल आहे का नाही अंतःकरणामध्ये. अविद्या म्हणजेच एक प्रकारचं पाप आहे आपल्या अंतःकरणामध्ये, आणि हे जोपर्यंत पाप असतं ना तोपर्यंत त्याला ज्ञान होईल का, तो थांबू सुद्धा शकत नाही पाठात. त्याला ह्या ओळी जर सांगितल्या ना त्याच्या नुसतं डोक्यात नुसती भानभान त्याला चक्कर येते का काय, असं होत असेल. याचा अर्थ काय, आता हे स्पष्टपणे सांगतोय की नाही, याचं कारणच असतं की त्याला आडवं येतं असतं काय, अविद्या. ऐक नाही, तुका म्हणे खळा नावडे हित अविद्या वाढवी आपले मत. खळ प्रवृत्तीची, आता हा खळ काढला का भरपूर त्याच्यामध्ये असे अभंग सापडतात. खळ एकदम वाईट वृत्तीचे लोक असतात, इतके वाईट वृत्तीच्या लोक असतात ना. उलट तुकोबराय म्हणतात की दुर्जनाचे भय धारावे त्या परी विटळ्या पिसळल्यावरी श्वान धावे. किती भय धारावं म्हणले त्याचं, म्हणले कुत्र जर पिसळलं भय लांब राहावं माणसानं, ऐक नाही. तसं हा दुर्जन म्हणजे काय, नेहमीच पिसळलेला असतो, ऐक नाही. श्वान शीघ्रकोपी आपणा घात कर पापी. तो एक क्षणभर सुद्धा असा राहत नाही का भुकल्याशिवाय जात नाही. भुंकणं हा त्याचा स्वभावच असतो. एक गोष्ट जरी सांगायचं म्हणलं ना, तो कुत्रा जसा भुंकतच राहतो का नाही, का कुत्रा कधी प्रेमाने बोलला, कुत्रा कधीच प्रेमाने बोलत नाही, ते भुकतच राहतो. तसा याचा स्वभाव भुंकल्यासारखा असतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी काय, अविद्या मल म्हणजे पाप अशा पद्धतीनं आहे का नाही, ते मलरहित असं असा शब्द या ठिकाणी आला. म्हणून निराकरण करून काय करावं, अविद्यादी मलरहित काय करावं, अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून द्यायचं. ब्रह्म कसे, अद्वितीय. 2 आहे का, एक ब्रह्म आहे. ब्रह्म किती, अद्वितीय. द्वितीय म्हणजे 2 नाही, एक आहे का नाही. अशा ब्रह्माचं काय करायचं, ब्रह्माचं आत्मत्वाने, ते ब्रह्म तूच आहे का नाही, असं प्रत्यक्ष आत्मत्वाने अनुभवाने काय करायचं, प्रत्यक्ष म्हणजे साक्षात कोणतं ज्ञान करून द्यायचं, परोक्ष का अपरोक्ष, आत्मत्वाचं ज्ञान झालं पाहिजे. अपरोक्ष अपरोक्ष असणारं दृढ अपरोक्ष प्रत्यक्ष असं ज्ञान करून देणे. आणि पुढे काय करायचा, संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणे. 2 गोष्टी त्या सद्गुरूंनी करून दिल्या पाहिजे. एक अद्वितीय ब्रह्मत्वाचे प्रत्यक्ष आत्मत्वाने साक्षात ज्ञान करून देऊन, आणि हे सर्व संसार जगत कसं आहे, मिथ्या आहे असा त्याचा काय करून द्यायचा, निराश करून द्यायचा. हे सद्गुरूचं काय मूळ कर्तव्य आहे का नाही. त्याला आशीर्वाद देऊन तुला मुलं बाळा वगैरे होतील हे मात्र करू नये. हे जर केलं तर सद्गुरूच्या डोक्यावर पाप बसेल. हे करण्यासाठी नाही सद्गुरू, हे सद्गुरूचे मुख्य कर्तव्य होय. अशा प्रकारचा अद्भुत उपदेश करणारा त्यासच आचार्य किंवा सद्गुरू म्हणावे. बघा, त्यासच आचार्य किंवा सद्गुरू म्हणावे. कोणास म्हणावे, तर अशा प्रकारचा अद्भुत विलक्षण ऐक नाही काय करणे, उपदेश करणारा. खरंच म्हणतील अहो हे कुठं उपदेश करता का, याने काय होणार आहे संसारामध्ये. अहो संसारामध्ये काय होणार नाही, संसाराचा नाश होईल, संसार खोटा ठरेल, आहे का नाही. हाच उपदेश काय, विलक्षण असणारा अद्भुत असणारा उपदेश आहे, का नाही. अशा प्रकारचा अद्भुत उपदेश करणारा त्यासच आचार्य का नाही किंवा सद्गुरू. आचार्य म्हणजे काय, आचार्य म्हणतात असताना शंकराचार्य का नाही, शंकर आचार्य त्यांना म्हटलं जातं. म्हणजे हे काय करतात, ज्यांना भाष्य करता येतं त्यांना आचार्य म्हटलं जातं, आहे का नाही. आणि तेच गुरु होते, सद्गुरू नाही होणार का, तेच खरे सद्गुरू होऊ शकतात, आहे का नाही. बरं, शंकराचार्याने कुठं तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगितल्या का, संसाराविषयी अमुक तमुक. त्याने काय सांगितलं, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती, आहे का नाही. तू भगवंताचं भजन कर, भगवंताची शरणागती करून घे, आणि काय बोध प्राप्त करून घे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्म एव नापरा. एवढं सांगितलं आणि त्याने एवढं सगळं भाष्य करून.
मग अशा पद्धतीनं ते कोण झाले, आचार्य झाले किंवा तेच सद्गुरू त्या ठिकाणी झाले असतात. म्हणून त्याला सद्गुरू आचार्य म्हणावे. नाहीतर आपण स्वतः मुंडन करून दुसऱ्यास मुंडन करवणारा किंवा अशाच दुसऱ्या काही सांप्रदायिक चिन्हाने अंकित करणारा तो आचार्य किंवा सद्गुरू नाही, आहे का नाही. आता काय होतं, स्वतः मुंडन करून दुसऱ्यास मुंडन करवणारा, स्वतःची शोरकर्म म्हणजे चंपी करून घ्यायची आणि दुसऱ्याला म्हणायचं तू पण आता डोकी करून घे. पण मग ते डोकी करून घेऊन काय होतं बरं शेंडी काढली, डोकी जानवं सगळं केलं, ठीक आहे. आता हे करू नये असा नाही मुद्दा, करावं माणसाने. पण याने काय होणार आहे बरं, एकाने काय केलं, एकाने आपलं नाक कापून घेतलं, कुठं ऐकलं काय माहिती, त्यांनी नाक कापून घेतलं आणि नाक कापून घेतल्याच्या नंतर त्याला असं वाटलं का देव भेटलं आपल्याला, पण त्याला देवच भेटला नाही. पण तो आता तसं तुकोबराय म्हणताय का नाही, दर्पणाशी नकटे लाजे शुद्ध खेजे देखुनी. आता दर्पण म्हणजे आरशामध्ये नकट जर गेलं तर त्याला बरं वाटतं का बघायला त्या आरशामध्ये, आहे का नाही. तिथं नाक कसं असलं पाहिजे तर त्यालाच तो व्यवस्थित पाहू शकतो, त्याला बरं वाटतं पाहिजे, त्याला बरं वाटतं तोच आरशात पाहू शकतो. पण याने आपलं नाकच कापून घेतलं, आता त्या आरशासमोर गेला की याला वाईट वाटायचं, उगाच नाक कापून घेतलं, देवही मिळाला नाही. आता काय करावं, त्याने असा विचार केला मी एकटाच आहे सगळ्या जगात, आता मला अजून एक कोणी तयार केला पाहिजे. त्याने एका व्यक्तीला सांगितलं, म्हणले काय तो देवाचा आनंद आहे. म्हणले अहो आतापर्यंत मला कधीच असा आनंद झाला नाही, पण थोडं मग त्याच्यासाठी जरा त्याग करावं लागेल. म्हणजे काय करायचं, काही नाही, फक्त नाक कापायचं म्हणे, तुम्हाला नक्की देव भेटेल. तुम्हाला नाक कापलं देव भेटेल. काही लोक असे तरसलेले असतात ना देव प्राप्त करून घेण्याकरता, ते म्हणला मग मी पण नाक कापितो. त्याने नाक कापलं आणि नाक कापून घेतल्याच्या नंतर ते बरेच दिवस झाला, म्हणला देव काय भेटत नाही, तो मला तरी पुढे भेटला. पण आपण एकाला दोघं झालो की नाही, आता कसं का होईना, मला नाही भेटलं पण तो एकाला दोघं झाला. तर म्हणलं हा आता नाक तर काय परत येणार आहे का, त्याचं नाक तर येणार नाही, मग आता काय करायचं. तो म्हणला आता इथून पुढे एक काम करू आपण, आजूक आहे ना आजू कोणीतरी तयार करू. मग त्याने काय केलं, अजून त्या दोघांनी असं ते आता त्याने आपलं काय म्हणतात त्याला, काही शब्द होता रात्री मी ऐकलं होता, ते आपलं प्रस्थ वाढवण्याकरता त्यांनी प्रयत्न सुरू केले. रात्री बौद्धाने वगैरे इकडं तिकडं हे प्रस्थ वाढवण्याचं काम सुरू केलं का नाही. कुमारीला भट्टाने त्यांचं सगळ्याचं खंडन करून टाकलं. तर जाऊ दे. तर ह्याने आपलं प्रस्थ आता वाढवायचं, यांना मोठं करायचं. मग भेटला का, अहो तुम्हाला देव पाहिजे का, आणि मग आता देवासाठी तर सगळं चाललंय. मग म्हणला एवढं करावं लागेल. म्हणले काय, तर नाक कापावं लागेल. हा नाक कुठं कापता का तुम्ही, कापून तर बघा हो, आणि देव नाही भेटला तिथून पुढं बघा. त्याने कापले नाक, याने त्याचं सगळी नाक कापायला सुरुवात केली. आणि इतकी लोक तयार झाली का त्यांचा संप्रदायच पडला, त्याला नाव पडलं नाककट्टे संप्रदाय. नाककट्टे संप्रदाय. देव मिळाला का, देव मिळाला नाही. तसं आपण मुंडन करायचं आणि दुसऱ्याचं मुंडन करून घ्यायचं, त्याने देव मिळतो का, त्याने देव मात्र मिळत नाही. देव कशाने मिळणार आहे, जीव ब्रह्मात्मय के ज्ञानानेच देव मिळेल. आणि कोण दाखवू शकतो, नाक कापवलेला दाखवतील का, नाही. तिथं कसं असला पाहिजे, तो श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू, आणि 5 प्रकारच्या दुःखाचं निर्मूलन करणारा, अविद्यादी मल घालून जीव ब्रह्मात्मैक्याचं प्रत्यक्ष साक्षात्वाने ज्ञान करून जगताला मिथ्य जो ठरवेल तोच मात्र सद्गुरू त्या ठिकाणी म्हणवला जातो. हे सद्गुरूचं खरं लक्षण आहे. ठीक आहे. दुसऱ्या काही सांप्रदायिक चिन्हाने, आहे का नाही, दुसरे काही सांप्रदायिक चिन्हे. आता एक चिन्ह सांगितलं का नाही, नाककटे, हे एक चिन्ह तयार झालं, आहे का नाही. काही आडवे गंध, काही उभे गंध, काही द्वादष्टिळे, काही. आता तो दादा म्हणतात चट्ट्या पट्ट्याचा वार, याचा अर्थ काय, कोणाला नाव नाही ठेवायचं, मला फक्त एवढं समजून सांगायचं की हे संप्रदायाची चिन्ह असतात ज्याचे त्याच्या आपल्या पद्धतीनं, आहे का नाही. फक्त हे, पण हे चिन्हांनी युक्त असतो, तो सद्गुरू नसतो. कोणत्या चिन्हांनी युक्त असतो, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. हे कुठं बाहेर दिसतात का, आत असतात, हे आत असतात, आहे का नाही. याला सद्गुरू आचार्य असं म्हणायचं, तोच मुक्त करू शकतो. तुम्ही म्हणाल नाही ना तो पॅन्ट शर्टवाला आहे, पॅन्ट शर्ट असू द्या, पण त्यांनी भारतामध्ये असं असे तुम्ही बघा योग वशिष्ठ ग्रंथ इतकं विलक्षण अशा पद्धतीनं त्यांनी ते सगळं तयार करून दिले ना, तुम्ही त्याला पॅन्ट शर्ट नका जाऊ. आता उलट त्यांना बघा त्यांनी ग्रंथ कसं तयार केलेला आहे. म्हणून आपण नुसतं त्याच्या कपड्यावर यायच्या त्याच्यावरती जातो, तसं पण माणसाने जाऊ नये, आहे का नाही. हा नियम केला पाहिजे. म्हणून तो आचार्य किंवा सद्गुरू नाही. श्रुती स्मृतीच्या प्रमाणावरून, आहे का नाही, काही श्रुती असतात आणि काही स्मृती असतात. आता उपनिषद पाहिलं तर हे काय,
वेदाच्या श्रुती आहे. आणि भगवद्गीता म्हणलं का ही काय स्मृती आहे का नाही. अशा पद्धतीनं श्रुती आणि स्मृतीच्या प्रमाणावरून म्हणजे उपनिषद म्हणा, ब्रह्मसूत्र म्हणा, भगवद्गीता म्हणा, हे सगळं श्रुती स्मृतीमध्ये येते. यांच्या प्रमाणावरून हे सद्गुरूचे लक्षण सांगितलेले आहे. म्हणून हे सद्गुरूचं लक्षण कोणून सांगितलं? आम्ही आमच्या मनाने सांगितलं का श्रुती स्मृतीच्या प्रमाणावरून सांगितलं? तर श्रुती स्मृतीच्या प्रमाणावरून सद्गुरूचे लक्षण सांगितलेले आहेत. ठीक आहे. वेळ आता होत आला. पुढचं पहा काय करायचंय. सांगा ना तेवढं शिष्याचं लक्ष. शिष्याचं पण लक्षण राहिलं नाही का सांगायचं. एवढा मुद्दा करून घेऊन उद्याला बघू बाकीचं. शिष्याचे लक्षण पहिल्या व दुसऱ्या तरंगात विस्तारपूर्वक जी अधिकाऱ्याची लक्षणं सांगितली आहेत ती शिष्याची लक्षणं समजावी आहे का नाही. आता शिष्याची लक्षणं पहिल्या आणि दुसऱ्या तरंगात किती विस्ताराने सांगितले आहे. तो अधिकारी असावा आहे का नाही. अधिकारी त्याचा विषय काय आहे, त्याला प्रयोजन काय आहे, त्याचा संबंध काय आहे, याचा विचार आपण पाहिला का नाही. अनुबंध पाहत असताना हा सगळाच अनुबंध पहिल्या तरंगामध्ये थोडक्यात सांगितला आणि दुसऱ्या तरंगामध्ये विस्ताराने सांगितला. आणि ह्या तरंगामध्ये ही सगळी कशाची लक्षणं आहे तर असणाऱ्या शिष्याची ती काय आहेत लक्षणं आहेत. तीच शिष्याची लक्षणं समजावी. त्या शिष्याने अद्वैत आत्मबोध प्राप्ती करता सद्गुरूंची सेवा करायची. आता सद्गुरूंची सेवा का करायची बरं आता तुकोबरायांचा एक अभंग मला आठवत नाही. तर ते म्हणले सद्गुरू आला विशीपाशी आणि शिष्य धावे कशापाशी काय लक्षात नाही. म्हणजे शिष्य कुठंतरी म्हणजे सद्गुरू ना विशीपाशी आलेला आहे ऐक नाही. आणि तो सद्गुरू विशीपाशी जवळ आला का तो शिष्याच्या घराजवळ यायचा. आणि शिष्याच्या घराजवळ आला की तो शिष्याच्या घरी काही समजा गाय असेल, काही बैल असेल, काही घोडा असेल, तो म्हणायचा हे मला दे, हे मला दे, हे मला दे. कोण म्हणायचा? सद्गुरू आहे का नाही. आणि तो सद्गुरू आला रे आला का शिष्याला मोठी काळजी लागायची. आता काय करू, तोंडला कोण्याकरता काय करायचा, हा दूर कुठंतरी लांब निघून जायचा. आणि ते सद्गुरू आले घरी का म्हणे कुठे माझा शिष्य, ते म्हणले आताच ते गावाला गेले कुठंतरी निघून आहे का नाही. असा सद्गुरू आणि असा जर शिष्य असेल तर अख्खं आयुष्य निघून जर गेलं तर ते मुक्त होतील का आहे का नाही. मग तिथं कसं असलं पाहिजे नाथबाबांचं एक प्रमाणे तर सद्गुरू कोणाला म्हणायचं आणि शिष्य कोणाला म्हणायचं ते प्रमाण राहते मी लिहून काढलं. तर त्याने काय म्हणलं, सद्गुरू तोची जाणा जो अपरोक्ष सांगे ज्ञाना. नाथबाबांचं प्रमाणे सद्गुरू तोची जाणा जो अपरोक्ष सांगे ज्ञाना देहत्रय निरसुनी परमपदी ठेवी. ऐक ना, देहाचा पूर्णपणे निराश करून परमपदी श्रेष्ठ अशा पदाला म्हणजे कोणत्या पदाला हो, मोक्ष पदाला ठेवी. उंच देवाची चरण तेथे झाले अधिष्ठान. तिथं जायचं असं तर काय करावं लागेल, देहत्रय आहे का नाही, देह त्रिगुणाचा बांधा याला देहत्रय म्हणायचं. म्हणजे त्रिगुणाचा बांधा म्हणजे काय, सत्व रज आणि तम या त्रिगुणाचा बांधा आहे का नाही. या त्रिगुणाच्या बांधाचा पूर्णपणे जो निराश करतो तो सद्गुरू. आणि त्याच्यासाठी अधिकारी कोण आहे, शिष्य. तो कसा असला पाहिजे, शिष्य अधिकारी विषय प्रयोजन संबंध हा अनुबंध ज्याला यथार्थ रूपाने कळलेला आहे आणि जो अंतकरणातला मल विक्षेप घालून आवरण नावाच्या दोषाच्या निवृत्ती करता साधन चतुष्टयाने युक्त आहे, तोच मात्र शिष्य त्या ठिकाणी आहेच, तोच वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे. ही शिष्याची काय झालेली आहे, लक्षणे या ठिकाणी झालेली आहेत. आता आपण उद्याला सद्गुरूविषयी पुन्हा विचार करू. आता सद्गुरूचा खरा विचार काय आहे आणि हा ग्रंथ सद्गुरूकडे जाऊनच का करायचा आणि सद्गुरूच हे कसं सांगणार आहे. शिवाय शिष्याने पण आपली आपली कर्तव्य कर्म करावी आणि सद्गुरूने सुद्धा आपापली कर्तव्य कर्म करावी, पण त्याच्यामध्ये नियमावली असावी. काय नियमावली असली पाहिजे की इथं नियम असा दिला, जसं माऊली म्हणतात की नाही की ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संताया भाजावे सर्वस्वेशी. संताला भाजायला सांगितलेले बरोबर आहे की नाही. मग कसं संतांना भाजायचं, तरी म्हणले ते ज्ञानाचा पुरवठा. संत हे ज्ञानाचा पुरवठा म्हणजे घरे का नाही, ते सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळगुणी. ते सेवा हाच दरवाजा आहे. सेवेच्या दरवाजातूनच संतांच्या हृदयामध्ये प्रवेश करायचा
अन्यथा तुम्ही जर असे जर आता जाधव बाबा सांगतात नेहमी, ते म्हणले काही छत्री धरायची का नाही, माझा पहिला नंबर आहे, हे कराय नाही, मी आणतो, मी हे करतो ते करतो. परंतु मात्र सद्गुरूने सांगितलेलं एकतरी प्रश्नाची उत्तरं, काही अभ्यास वगैरे काही करतो का, काहीच करत नाही. तो मुक्त होईल का? तो मुक्त होणार नाही. म्हणून सद्गुरू कसा असला पाहिजे आणि शिष्य पण कसा असला पाहिजे, तर त्या सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करायचा असेल तर शिष्याने काय केलं पाहिजे, सेवाच केली पाहिजे, आहे का नाही. मग आता ते सद्गुरू कसे असतील, ते संन्यासी आहे का ग्रस्ती आहे. जर संन्यासी असेल तर मग त्याला जास्त काही आवश्यकता पडत नाही, आहे का नाही. आणि जर ग्रस्ती असेल तर सद्गुरूने काय केलं पाहिजे, आपल्या शिष्याने काय केलं पाहिजे, हा त्या ठिकाणी नियम दिला. उलट माऊली म्हणतात, तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. आता काय काय द्यायचं बरं, काय काय द्यायचं बरं, हे पाठन तर आपल्याला लगेच सोपं आहे का नाही करायला. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आहे का नाही. तर तनु म्हणजे आपलं शरीर, आहे का नाही. मनु म्हणजे मनाने, आहे का नाही. आणि जीवे, आहे का नाही, जीव भावाने त्यांना शरण जायचं. आणि विचारसागरामध्ये म्हणले धन अर्पण, हे एक त्याच्यामध्ये नवीन आलेले. माऊलीने 3 सांगितलं आणि तर विचारसागरवाल्यांनी 4थं सांगितलं. म्हणजे आपल्याकडं जर त्या ठिकाणी शरीराने त्यांची सेवा करता आली, शरीराने सेवा करायची म्हणजे काय करायचं, त्या सद्गुरूच्या घरी जायचं, झाडलोट वगैरे करायची, पाणी वगैरे भरायचं, ही पण सेवाच आहे का नाही. आता आपण संत पंढरीवर गेल्याच्या नंतर नुसतं खाऊन येतो का, काहीतरी करावं पण तिथं. बाई माणूस असेल तर थोड्या चपात्या भाकरी काहीतरी थोड्या हातभार लावलाच पाहिजे ना. ही पण सेवाच आहे का नाही, ही पण सेवा आहे, मोठं कार्य आहे का नाही. मग तनु मनू, आहे का नाही. आपल्या मनामध्ये त्या संत पंढरीविषयी, आपल्या दादांविषयी अंतःकरणामध्ये काय असला पाहिजे, भाव असला पाहिजे. उलट माऊलींच्या तोंडामध्ये तर निवृत्तीनाथ महाराज भिजायलाच घातले होते की काय, उठलं का ते सद्गुरू माझे सद्गुरू माझे सद्गुरू. बघा बरं ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरू विषय सोडून हाय का, जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया, असं आपल्या श्रीगुरूचं वर्णन करावं का नाही, आपण करत राहावं, आहे का नाही. म्हणजे आज काय सांगितलं, तनु मनू, आहे का नाही, जीव भाव त्यांच्यावरती समर्पित करत राहायचा. अजून काय, धन अर्पण करायचं. आपले सद्गुरू जर त्या ठिकाणी कसे ग्रस्ती असेल तर थोडंफार धन दिलं पाहिजे का नाही. हे धन पण त्यांनी मात्र त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि सद्गुरूने यांचं धन घेतलं पाहिजे का, सद्गुरूने यांचं धन घेतलं पाहिजे का. सद्गुरू धन घेण्याकरता असतो का. सद्गुरू धन मात्र कोणाचं घेत नाही. आणि याने दिल्याशिवाय राहावं का, याने द्यावाच, ऐक नाही. आणि त्याने मात्र घेऊ नये. आता याच्यातला मधला संधी कशी साधायची, मधली संधी कशी साधायची, तो मात्र घ्यायला तयार नाही. आणि याने दिल्याशिवाय राहू नये. ते नका सांगू, हा लय ताप होतोय, लय ताप होते, तेवढा लय मोठा प्रश्न आहे, नका सांगू. म्हणून इथं अशा पद्धतीनं इथं आहे ना, ऐका याची मधली संधी सांगितली पाहिजे आम्हाला तर कळेल मधली काय संधी करायचं. मधली संधी ना आपले मिसळ बाबा सांगत असतात. मधली संधी दुसरी आमच्या सारख्याने ती सांगायची नसते संधी, आमच्या सारख्याने नसते सांगायची. मग दोष लागत ना आम्हाला अशा पद्धतीनं. मग ही निष्काम सेवा असते, म्हणून ती संधी मिसळ बाबा सांगतील. पण इथं नियम असा आहे की आपण सांगणाऱ्याने निष्कामतेने सांगावे, ऐक नाही. आणि घेणाऱ्याने निष्कामते म्हणजे घेता असताना त्याच्यामध्ये काहीतरी मोबदला हा द्यावाचं. फुकट जर घेतलं तर त्याच्या त्या जीवनामध्ये कधी उतरू पण शकत नाही, हे लक्षात घ्या. असे आता ते उद्याला विचार करू, आता विचार नाही त्याचा, उद्याला बघू बाकीचा विषय. बघू तर आता हे झालं का नाही रेकॉर्डिंग ओंकार महाराज.